मित्रांनो, सेकंड इयर 2019 पॅटर्न, थर्ड इयर आणि बी यांचे पण 19 पॅटर्न, या सगळ्यांचं हे जे सेमिस्टर आहे, सेकंड सेमिस्टर, याचा अकॅडमिक कॅलेंडर मी इथे तुम्हाला दिलेला आहे. नियर अबाउट हे ट्रू असणार आहे. टेंटेटिव्ह जरी असल्याच्या 4-5 दिवसांचा फरक पडेल. सो हे कॅलेंडर कन्सिडर करूनच तुम्ही अभ्यासाला लागा, जेणेकरून बॅकलॉग, रेग्युलर, ओरल, प्रॅक्टिकल, सबमिशन सगळ्यांच्या तुम्हाला एक आयडिया क्लिअर होतील आणि त्या हिशोबाने अभ्यास करता येईल. कारण या सेमिस्टरमध्ये आपल्याला माहिती, गॅदरिंग आले, स्पोर्ट्स आले, डेज आले, इव्हेंट्स आले, हॅकेथॉन आले, प्रेझेंटेशन आले, खूप सारे स्पर्धा असतात. त्याच्यामुळे हे सेमिस्टर सगळं आपलं डिस्ट्रॅक्ट होऊन जातं आणि शेवटी मे एक्झाम मध्ये टेन्शन येऊन जातं. त्यामुळे समजून घ्या कसं असणार आहे, यानुसार सगळा टाइम टेबल अभ्यासाचा मॅनेज करा. ऑब्व्हियसली जानेवारी तुमचं कॉलेज सुरू झालंय. आता मार्चच्या पहिल्या वीकमध्ये मार्चच्या तुमची एक्झाम होईल. ती तुमची 30 मार्काची इनसेम एक्झाम होईल. 30 मार्काची. सेकंड इयर 2019 पॅटर्न वाल्या मुलांचा जरी पॅटर्न संपलाय तरी पण त्यांची पण यावेळी इनसेम एक्झाम होणार आहे 30 मार्काची, सेकंड इयर 2019 पॅटर्नची. आणि थर्ड इयर बी ची तर ऑब्व्हियसली होणारच आहे 30 मार्काची इनसेम. ओके, सो या तिन्ही पण कॅटेगरीची इनसेम एक्झाम मार्च मध्ये होईल. 100% होईल. सेकंड इयरची होईल. आता सेकंड इयर मध्ये असा पण सवाल आहे की सर, आमचं सेकंड इयर मध्ये आता 24 पॅटर्न आलाय, मग आमची इनसेम होईल का या सेमची? तर होणार आहे. 19 पॅटर्न नुसारच होणार आहे आणि 30 मार्काची होणार. टर्म एंड साधारणतः 25 एप्रिलच्या आसपास होईल. सबमिशन तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत करायचं आहे. ओरल प्रॅक्टिकल 1 ते 10 मे याच्यामध्ये. नंतर एंड सेम एक्झाम 10 ते 30 मे याच्यामध्ये. आधी बॅकलॉगची एक्झाम होईल आणि मग रेग्युलरची एक्झाम. क्लिअर आहे. आणि बीच्या पोरांना जो फायनल इयरचा प्रोजेक्ट असतो तो साधारणतः ह्या एक्झाम नंतर, ही मे मध्ये एक्झाम संपते तर जून मध्ये वगैरे ही प्रोजेक्टची एक्झाम होईल. प्रोजेक्टची एक्झामचं अजून कन्फर्मेशन नाहीये, त्याचं कदाचित एक्झामच्या आधी होऊ शकतं, नंतर पण होऊ शकतं. तसं काय अपडेट आलं तर मी सांगेलच. येस. सो मित्रांनो, हे एकंदरीत अकॅडमिक कॅलेंडर आहे आणि या हिशोबाने आत्तापासून तुम्ही अभ्यासाला लागा. आता तुम्हाला कळालं कधी काय होणार आहे. सो त्यानुसार तुमचं पुढचं 4 महिन्याचं नियोजन बनवा आणि अभ्यासाला लागा. शुअर शॉट तुम्ही खूप चांगला स्कोर करशाल आणि वर्गात पहिले येशाल. मित्रांनो, या सगळ्या तुमच्या सेकंड इयर, थर्ड इयर बी या सगळ्या इयरचे तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस पर्पल आर्ट ॲपवर अवेलेबल आहे. सो जेही तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो आमच्या पर्पल आर्ट ॲपवर न करा. शुअर शॉट तुम्ही आमच्यासोबत अभ्यास केला तर इंजिनिअरिंग एकदम सोपी होईल आणि वर्गात आपण नक्की टॉप करूया. सो बेस्ट ऑफ लक.